लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल हा जो चॅप्टर होता लास्ट लेक्चरला तो आपण कंप्लीट केला होता. त्याच्यावरती डिपेंड जेवढे काही एक्झाम्पल्स होते ते सर्व आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स ते पण आपण कंप्लीट केलेले आहे. तर आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. इथं मी बोर्डवरती क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं ते लिहिलेलं आहे. हे रीड करून आपण काय मिनिंग आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघणार आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे. ही जी डेफिनेशन दिली मी क्वाड्रॅटिक इक्वेशन्सची तो त्याचा जनरल फॉर्म त्याच्यामध्येच लिहिलेला आहे. तर ती डेफिनेशन मी रीड करतोय आणि काय गोष्टी येतं एक्झाम्पल्स जे येतं ते आपण ही डेफिनेशन एकदा रीड केल्यानंतर त्याचं मिनिंग समजून घेतल्यानंतर बघणार येतं. तर काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता क्वाड्रॅटिक त्याचं मिनिंगच 2 आहे. ठीक आहे. क्वाड्रॅटिकमध्ये असं इक्वेशन्स असतं ज्याची डिग्री 2 असते आणि एकच व्हेरिएबल असणार आहे. तर ठीक आहे, आपण अगोदर डेफिनेशनच रीड करू. अन इक्वेशन ऑफ द फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. हे जे इक्वेशन्स आहे पहा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असं पुढे लिहिलंय. म्हणजे ह्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये ज्या टर्म्स आलेल्या आहेत एबीसी काय आहे तर हिअर a b c आर द रिअल्स नंबर्स. ते नंबर्स आहेत, रिअल नंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये विथ a नॉट इक्वल्स टू 0 हा जो कोएफिशियंट आहे पहा x स्क्वेअरचा कोएफिशियंट a तो आपल्याला 0 नकोय. म्हणजे b आणि c वरती काही रिस्ट्रिक्शन्सच नाहीये, ते 0 असले तरी पण चालतंय. ठीक आहे. त्याला सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन्सच म्हणता येतं. ठीक आहे. आणि x काय आहे तर x इंडिटर्मिनेट व्हेरिएबल आहे. इंडिटर्मिनेट व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचंय. ह्या इक्वेशनला म्हणायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मध्ये a b c हे काय आहेत तर हे रिअल नंबर्स आहेत. आणि फक्त एक गोष्ट, हा जो x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे a तो मात्र 0 नकोय. तो 0 सोडून काही पण 2 3 4 निगेटिव्ह पण -3 2/3 4/5 एनिथिंग. ठीक आहे. फ्रॅक्शन चालन, नॉन झिरो नकोय, नॉन झिरो पाहिजे आणि फक्त निगेटिव्ह चालन, पॉझिटिव्ह चालन, फ्रॅक्शन एनिथिंग. फक्त हा a 0 नकोय. 0 सोडून काही पण अलाउड आहे. आणि बी आणि सी वर तर काही रिस्ट्रिक्शन्सच नाहीये. बी आणि सी वरती काही रिस्ट्रिक्शन नाहीये. म्हणजे ते 0 असले तरी पण ह्या फॉर्म मधल्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणता येतात. ठीक आहे. आणि x काय आहे तर x इनडिटर्मिनेट किंवा व्हेरिएबल आपण त्याला म्हणतो. x व्हेरिएबल आहे, एबीसी काय तर नंबर्स येतं आणि a 0 नको. एवढ्या गोष्टी या डेफिनेशन मध्ये आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशन मध्ये सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं, हे इक्वेशन नाही याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत ए बी सी ते काय येतं कुठले पण नंबर्स येतं. फक्त ए वर कंडिशन दिलेली आहे, ए 0 नकोय. बी आणि सी वरती कुठल्याच प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाहीये. म्हणजे बी आणि सी 0 असले तरी पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेच आहे आणि एक्स व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तर ही झाली डेफिनेशन. आपण एक्झाम्पल्स बघू तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर कुठले इक्वेशन जे ह्या टाइप मध्ये त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणूया. तर फर्स्ट एक्झाम्पल 2x स्क्वेअर प्लस 3x सपोज 5 प्लस 5 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता फर्स्ट थिंग आपण बघू ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. ठीक आहे. हे दोन फॉर्म जे आहेत जनरल फॉर्म, हा जो काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 यालाच आपण जनरल फॉर्म पण म्हणणार आहे. तेच डेफिनेशन मध्ये डायरेक्टच जनरल फॉर्मच दिलेला आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. तर पाहता ह्या दोन गोष्टीला जर कम्पेअर केलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 आणि हे इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 इक्वल्स टू 0, तर हे जर दोन्ही एका फॉर्म मध्ये असतील, तिथल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या जर सॅटिस्फाय झाल्या तर x स्क्वेअर x हे तर व्हेरिएबल्सच आहे. x स्क्वेअरचा काही विषयच नाहीये. तर कोएफिशियंट काय x स्क्वेअरचा 2 आहे, x चा कोएफिशियंट 3 आहे आणि हा जो प्लस c आहे तर तो 5 आहे. जर कम्पेअर केलं तर a इक्वल्स टू 2, b इक्वल्स टू 3 आणि c इक्वल्स टू 5 अशा गोष्टी आहेत. आपल्याला काय पाहिजे फक्त a नॉट इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे. तर मी हे जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करून एबीसीच्या फक्त व्हॅल्यू लिहितोय. या दोन गोष्टी जर आपण कम्पेअर केल्या, हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर a इक्वल्स टू काय आहे 2, b इक्वल्स टू काय आहे 3
आणि c इक्वल्स टू आहे 5 अँड देअरफॉर हे जे काय आहे दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर आता पहा हे तर जनरल दिसताना डायरेक्ट त्या टाईप मध्ये दिसत होतं. आता मी दुसरं जे एक्झाम्पल घेणार आहे ते दिसताना तर तुम्हाला त्या टाईप मध्ये दिसणार नाही, तरी पण आपण चेक करू शकतो का ते क्वाड्रॅटिक आहे किंवा नाहीये. तर नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज मी असं लिहिलंय x² -4 इक्वल्स टू 0. दिसताना ते एका टाईप मध्ये दिसत नाहीये, पण तरी बी त्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट तसा टाईप मध्ये आपण लिहू शकतो इथं आणि कम्पेअर करून सांगू शकतो का हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. x² -4 इक्वल्स टू 0 आणि इथं तर जनरल फॉर्म जो येतो काय ax² + bx + c इक्वल्स टू 0. फर्स्ट थिंग ह्या इक्वेशनला त्या टाईप मध्ये लिहायचंय, एबीसी काय आहे ते सांगायचंय. x² -4 इक्वल्स टू 0 याला काय करायचंय, ह्या इक्वेशनला ह्या टाईप मध्ये लिहायचंय, त्या फॉर्म मध्ये लिहायचंय आणि एबीसीच्या काय व्हॅल्यूज आहेत ते सांगायचंय. आता पहा इथं फॉर्म काय आहे ax² + bx + c आणि इक्वल्स टू 0 आहे. तर इक्वल्स टू 0 इथं पण आहे. तर फक्त हा x² -4 हा जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे ax² + bx + c ह्या टाईप मध्ये. तर x² पण इथं आहे, काही नाही म्हणजे इथं मी 1 लिहितोय. ठीक आहे, x² चा कोएफिशियंट जो आहे तो मेन्शन नाही केला म्हणजे तो 1 आहे. आता हा -4 + c ह्या टाईप मध्ये तिथं आहे, फक्त bx ची टर्म नाहीये, तर मी त्याला 0 × x लिहितो. 0 × x म्हणजे पण 0च असतो आणि हा जो प्लस जो -4 आहे त्याला प्लस इन ब्रॅकेट -4 लिहितो. हा ऍक्च्युअली -4च आहे इक्वल्स टू 0. आता मात्र हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन एका फॉर्म मध्ये, पण x² -4 हे जे काय लिहिले खाली हे x² -4च आहे. 1 × x² म्हणजे x² प्लस 0x म्हणजे 0 प्लस इंटू -4 आहे म्हणजे सिम्पली हे x² -4च आहे. पण दिसताना मात्र आता हे दोन्ही एका टाईप मध्ये दिसतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एबीसी? तर x² चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो, देअरफॉर a इक्वल्स टू 1. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x? तर x चा जो कोएफिशियंट आहे त्याला मी b म्हणतोय, तर x चा कोएफिशियंट इथं 0 आहे म्हणजे b इक्वल्स टू 0 आहे. आणि प्लस अजून जो रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू c असते, त्याला आपण c म्हणतो. तर प्लस करून इथं जो नंबर असतो दॅट इज c अँड देअरफॉर c इक्वल्स टू -4. ठीक आहे, तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² ची टर्म प्रेझेंट पाहिजे नाही आणि x² चा कोएफिशियंट नॉन झिरो पाहिजे नाही. फर्स्ट थिंग हे तर इम्पॉर्टंट आहे, कारण विथ a नॉट इक्वल्स टू, जर तुम्ही जनरल फॉर्म बघितला ax² + bx + c इक्वल्स टू 0 आणि a नॉट इक्वल्स टू 0, जर हाच a 0 झाला म्हणजेच a × x² ते सगळं 0 होईल, x² ची टर्मच तिथं ऍबसेंट राहील. तर इन जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² ची टर्म प्रेझेंट पाहिजे नाही आणि x² चा कोएफिशियंट नॉन झिरो पाहिजे नाही, एवढंच इम्पॉर्टंट आहे. अजून एक एक्झाम्पल मी वेगळ्या टाईप मध्ये देतोय. काय करायचंय, कन्व्हर्ट करायचंय जनरल फॉर्म मध्ये आणि एबीसीच्या व्हॅल्यूज सांगायच्या आहेत. अजून एक एक्झाम्पल, ठीक आहे मी इथंच लिहिते. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही बघायचंय. तर x² टर्म प्रेझेंट आहे आणि x² चा कोएफिशियंट नॉन झिरो आहे. बाकी x च्या टर्म बाकी काही जरी प्रेझेंट नसलं तरी पण चालतंय, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय आणि एबीसीच्या काय व्हॅल्यू आहेत ते बघायचं. x² चा कोएफिशियंट 5 आहे, तर ॲज इट इज मी 5x² लिहितोय प्लस x चा कोएफिशियंट प्रेझेंट आहे 3x. फक्त हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट तिथं दिसत नाहीये, तर मी त्याला +0 करून ऍड करतोय राईट हँड साईडला 0. फक्त 5x² + 3x ax² + bx एवढ्या गोष्टी तर इथं दिसतच होत्या. फक्त एक +c करून हा जो कॉन्स्टंट आहे तो तिथे दिसत नव्हता, म्हणून मी तो 0 ऍड केलाय. आता मात्र हे आणि हे दोन्ही एकाच टाईप मध्ये, आता डायरेक्ट आपण एबीसीच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. x² चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो, देअरफॉर a इक्वल्स टू 5. x चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण b म्हणतो, देअरफॉर b इक्वल्स टू 3. आणि रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे लेफ्ट हँड साईडचा रिमेनिंग कॉन्स्टंट
त्याला आपण सी म्हणतो, देअरफॉर सी इक्वल्स टू 0. देअरफॉर हे सुद्धा काय 5x² प्लस 3x इक्वल्स टू 0 हे सुद्धा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन्सच आहे. आणि फायनली एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल तर फक्त जर तुम्ही x² लिहिला, फक्त x², दॅट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिम्पली x² इक्वल्स टू 0 एवढं जर लिहिलं, x² इक्वल्स टू 0 हे सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. x² चा कोएफिशियंट इथं का बरं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² इक्वल्स टू 0 एवढंच. हे सुद्धा ह्या टाइप मध्ये आहे. दिसतानी हे ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 मोठं दिसतंय आणि इथं तर तसलं काही एवढं दिसत नाही, खूप छोटं इक्वेशन दिसतंय. तरी पण हे इक्वेशन आणि हे इक्वेशन एकाच फॉर्म मध्ये आहेत. आणि लिहिताना कसं लिहिणार त्याला एका फॉर्म मध्ये, तर x² चा कोएफिशियंट 1 आहे, बाकीचा काही का असा ना x² चा कोएफिशियंट 1 आहे, राईट हँड साइडला 0 आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. x आणि बाकी काहीच दिसत नाही, तिथं प्रेझेंटच नाहीये, तरी पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला याच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, तर हा जो x² आहे, तर x² चा कोएफिशियंट 1 आहे, दिसत नाही म्हणजे 1 आहे, 1 इंटू x², ठीक आहे. प्लस हा जो bx आहे तो तिथं दिसतच नाहीये, तर मी त्याला 0 इंटू x लिहितो इथं. प्लस हा c पण इथं दिसत नाहीये, तर मी त्याला 0 लिहितो इक्वल्स टू 0 ह्या टाइप मध्ये. आता मात्र हे 1x² प्लस 0x प्लस 0 ह्या दोन गोष्टी एकाच फॉर्म मध्ये आहेत. आणि आता मला कम्पेअर करून ABC च्या व्हॅल्यू सांगा. तर a इक्वल्स टू x² चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण 1 म्हणतो, सॉरी x² चा जो कोएफिशियंट त्याला आपण a म्हणतो, आणि इथं a ची व्हॅल्यू 1 आहे, कारण x² चा कोएफिशियंट 1 आहे आणि x² च्या कोएफिशियंटला आपण a म्हणतो, देअरफॉर a इक्वल्स टू 1. x च्या कोएफिशियंटला आपण b म्हणतो, तर इथं x चा कोएफिशियंट 0 आहे, देअरफॉर b इक्वल्स टू 0. आणि रिमेनिंग जो काही कॉन्स्टंट आहे लेफ्ट हँड साइडचा त्याला आपण c म्हणतो, आणि इथं c ची व्हॅल्यू 0 आहे. देअरफॉर हे x² इक्वल्स टू 0 हे सुद्धा काय आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. दिसताना जरी तो इतकं छोटं दिसत असेल, ह्या फॉर्म मध्ये दिसत नाही, पण एक्सप्रेस करता येतं. ABC च्या ह्या व्हॅल्यू b आणि c 0 आहे, a ची व्हॅल्यू 1 आहे, ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² ची टर्म प्रेझेंट असते आणि x² चा जो कोएफिशियंट आहे तो नॉन झिरो असतो, नॉट इक्वल्स टू 0 असतोय. फक्त जर तुम्ही लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली पहा ह्या इक्वेशनची, क्वाड्रॅटिक इक्वेशनची, ax² प्लस bx प्लस c एवढीच जर कन्सिडर केली तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इक्वल्स टू 0, इक्वल्स टू 0 एवढं जर रिमूव्ह केलं, म्हणजे इक्वेशनच रिमूव्ह केलं, जर इक्वल्स टू 0 जर ऍड केलं त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि एवढी साईड जर आपण रिमूव्ह केली तर रिमेनिंग जे काय आहे ax² प्लस bx प्लस c याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तेवढंच फक्त मी एकदा लिहितोय आणि इथं आपण स्टॉप करू. ax² प्लस bx प्लस c एवढंच, इक्वल्स टू 0 नाही, इक्वेशन नाही, ठीक आहे. इक्वल्स टू 0 नाही, इक्वेशन नाही. ज्यावेळेस आपण इक्वल्स टू करून काहीतरी लिहितो तर ते मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन होतं. हे जे आहे ax² प्लस bx प्लस c हे विथ ABC रियल नंबर्स. ABC काय येतं, रियल नंबर, आणि विथ a नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे इथल्याच सगळ्या गोष्टी ABC रियल नंबर, a नॉट इक्वल्स टू 0 is called a quadratic polynomial. एवढ्याला quadratic polynomial. क्वाड्रॅटिक इक्वेशन मधूनच फक्त इक्वल्स टू करून 0 हे जे इक्वेशन रिमूव्ह केलंय, इक्वल टू साइन रिमूव्ह केलंय, इक्वल्स टू 0 म्हणजे इक्वेशनच नाही ठेवलं, तर ते रिमूव्ह केल्यानंतर इक्वल्स टू 0, तर रिमेनिंग जो पार्ट आहे ax² प्लस bx प्लस c हे जे आहे विथ ABC रियल नंबर, a नॉट इक्वल्स टू 0 हे जे काय आहे, बाकी सगळ्या गोष्टी तशाच. ABC रियल नंबर, a नॉट इक्वल्स टू 0 हे बाकी सगळ्या गोष्टी तशाच. तर इक्वल्स टू आणि 0 एवढं जर रिमूव्ह केलं, इक्वल्स टू आणि 0 एवढं जर रिमूव्ह केलं, तर रिमेनिंग जो काय पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे कशाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आपण ax² प्लस bx प्लस c याला म्हणणार आहे आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ABC काय येतं, कुठले पण नंबर फक्त a0 नकोय, म्हणजे x² चा कोएफिशियंट 0 नकोय, याला आपण म्हणणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणून जर एक्झाम्पल दिले तर सिम्पली 2x² प्लस 5 याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता ABC तुम्ही कम्पेअर करू शकता. a ची व्हॅल्यू 2 आहे, x चा कोएफिशियंटच तिथं प्रेझेंट नाही, म्हणजे x चा कोएफिशियंट 0 आहे, c ची व्हॅल्यू 5 आहे. दिस इज
क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सपोज मी जर असं लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस 16 हे सुद्धा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. इथं सुद्धा एक्स ॲबसेंट आहे, एक्स ॲबसेंट आहे म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 0 आहे. एक्स स्क्वेअर मायनस 16 हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलच आहे. त्याच्यानंतर 3x स्क्वेअर मायनस 6x. आता इथं कॉन्स्टंट ॲबसेंट आहे, 3x स्क्वेअर मायनस 6x ॲबसेंट आहे म्हणजे प्लस 0 असं ते आहेच, या टाईपमध्ये ते आहेच आहे. तर हे सुद्धा काय एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. या सगळ्यांना जर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या टाईपमध्ये जर लिहायचं असेल, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या टाईपमध्ये लिहायचं असेल तर याला कसं लिहिणार, 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 5. हे झालं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या टाईपमध्ये. x स्क्वेअर इथं ॲबसेंट काय आहे, x ॲबसेंट आहे म्हणून x चा कोएफिशियंट 0 घ्यायचा, 0x मायनस 16. मायनस 16 ला पण जर एक्झॅक्टच पाहिजे असेल त्या टाईपमध्ये तर प्लस करून मायनस 16 ला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ठीक, हे दोन्ही एका टाईपमध्ये झालं. आणि याला जर लिहायचं असेल तर हे काय 3x स्क्वेअर मायनस 6x ॲबसेंट काय आहे, फक्त c ॲबसेंट आहे तर c ला 0 ॲड करून द्या. हे सुद्धा झालं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. इथं एबीसीच्या व्हॅल्यू जर पाहिजे असतील तर x स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे, देअरफॉर a इक्वल्स टू 2, b इक्वल्स टू 0, c इक्वल्स टू 5. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, देअरफॉर a इक्वल्स टू 1, x चा कोएफिशियंट 0 आहे म्हणजे b इक्वल्स टू 0 आणि c इक्वल्स टू मायनस 16. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे, देअरफॉर a इक्वल्स टू 3, x चा कोएफिशियंट दिसताना मायनस 6 दिसतंय, देअरफॉर b ची व्हॅल्यू मायनस 6 आहे आणि प्लस जो कॉन्स्टंट आहे तो ॲबसेंट आहे 0 दिसतोय, देअरफॉर c इक्वल्स टू 0. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय आहे ते बघणार आहे. आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.